नमस्कार, मी वर्षा भोसले. तुमचा पगार आमच्यामुळे होतो. आतापर्यंत फक्त काश्मीरी लोकांनाच त्रास देत होते, आता पर्यटकांनाही भारतीय लष्कर त्रास द्यायला लागलं असं म्हणत भारतीय लष्कराची हुज्जत घालणारी स्त्री, भारतीय लष्कराचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. पण ही डावी विचारसरणी मात्र नक्कीच खोडून काढू. या बाईला ऐकल्यानंतर या देशामध्ये यापूर्वी अशा प्रकारच्या घडलेल्या घटना आठवल्या, ज्या डाव्या विचारसरणीने प्रभावित होत्या. 1999 साली जेएनयू विद्यापीठात भारत पाक मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानचे शायर या मुशायरामध्ये पाकिस्तानचं गुणगान करत होते, भारताचा अपमान आणि भारतीय सैन्याची चेष्टा करत होते. हा मुशायरा ऐकायला तिथे भारतीय सैन्य दलाचे 2 अधिकारी आले होते. त्यांनी या विरोधात आवाज उठवला. अरे, भारताचा ते अपमान करतायत, तुम्ही जोरजोरात टाळ्या वाजवताय, हसताय. त्यांनी आवाज उठवला तर या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवरच हल्ला चढवला. 2010 छत्तीसगड मध्ये नक्षलवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे 76 जवान या नक्षलवादी हल्ल्यात मारले गेले. याचा आनंदोत्सव जेएनयू विद्यापीठामध्ये या डाव्या संघटनांनी साजरा केला. एवढंच नाही तर देशविरोधी घोषणा देत पेढे वाटले आणि नक्षलवाद्यांचा जय जयकार केला. अफजल गुरुची फाशी झाली त्याच्या पुण्यतिथीला कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा, भारत तेरे टुकड़े होंगे, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, काश्मीर मांगे आजादी, छीन के लेंगे आजादी, अशा घोषणा जेएनयू विद्यापीठामध्ये दिल्या गेल्या होत्या. भूतकाळ विसरायचा नसतो, कारण वर्तमान काळात भूतकाळाची पाळमुळं असतात आणि भविष्यकाळ घडवत असताना आपल्याला भूतकाळ लक्षातच ठेवावा लागतो. गेल्या 12 वर्षात या देशात नरेंद्र मोदी सरकारने सशस्त्र नक्षलवादाचा समूळ नायनाट केलाय. पण या दिमागी नक्षलवाद्यांचं करायचं काय? हा दिमागी नक्षलवाद संपवणं ही तुमच्या माझ्यासहित संपूर्ण भारतीयांची जबाबदारी आहे. चला तर सगळे एक होऊया आणि ही आपली जबाबदारी समजून वागूया. धन्यवाद. जय हिंद.